परमात्मा माणसाची परीक्षा घेतो आणि परीक्षा घेतल्याच्या नंतर परीक्षेच्या अनुरूप कोण काम करतो ते तो पाहतो. परीक्षेच्या अनुरूप कोण काम करतो तो पाहतो आणि ज्यांनी परीक्षेच्या अनुरूप काम केलं त्याच्या कर्माचं फळ मात्र भगवान परमात्मा देतो. आणि म्हणून माणसाच्या हातामध्ये काय आहे असं विचारल्याच्या नंतर उत्तर तेवढंच आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ते कर्मणे एव अधिकारा. काय समजून सांगण्यात आलं की कर्मामध्ये तुमचा अधिकार आहे, याचा अर्थ कर्म करण्यामध्ये तुमचा अधिकार आहे, फलामध्ये मात्र तुमचा अधिकार नाही. ते विचारता कर्म आम्ही करायचं आणि फल आम्हाला कोण द्यायचं? आमचं कर्म केलं आम्हाला फल मिळालं पाहिजे. फल तुम्हाला मिळेल पण फल देणं तुमच्या हातात नाही. हा, फल तुम्हाला मिळेल पण फल देणं तुमच्या हातात नाही. तो फल देणं एका व्यक्तीच्या हातात आहे आणि ज्या व्यक्तीच्या हातामध्ये फल देणं असतं त्याला परमात्मा असं म्हणतात. जो व्यक्ती फल देतो त्याचं नाव आहे परमात्मा. आता तो परमात्मा कोणाच्या कोणाच्या रूपाने काय काय करतो तर त्याचे काही रूप समजून सांगण्यात आलेले आहे. त्याचे काही रूप समजून सांगितले आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराचं पहिलं रूप ब्राह्मण असं परमेश्वराचं पहिलं रूप आहे. ब्राह्मणो मुखमाची असं म्हटलेलं आहे. परमेश्वराचं पहिलं रूप ब्राह्मण आहे. त्याच्यानंतर परमेश्वराचं दुसरं रूप गायत्री आहे. परमेश्वराचं तिसरं रूप असे वेगवेगळे रूप विखुरलेले आहेत. केव्हा केव्हा पिंपळाचा वृक्ष हे बी परमेश्वराचं स्वरूप आहे. अश्वत्थ वृक्षाण हे भगवान परमात्माने सांगितलेलं आहे. आणि म्हणून शेवटी 75 वेळा भगवान परमात्माने सांगितलं हे 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 माझं रूप आहे. आणि शेवटच्या वाक्यात हे सांगितलं जे जे संसारामध्ये चांगलं आहे ते ते माझं रूप आहे. जे जे संसारात चांगले आहे ते ते माझं रूप आहे. दया ज्या ठिकाणी आहे ते माझं रूप आहे. क्षमा ज्या ठिकाणी आहे ते माझं रूप आहे. अहिंसा ज्या ठिकाणी आहे ते माझं रूप आहे. सत्य ज्या ठिकाणी आहे ते माझं रूप आहे. म्हणजे एका वाक्यात हे समजून आलं की बाबा संसारामध्ये जे जे चांगलं आहे ते ते माणसाचं रूप नाही तर ते ते परमेश्वराचं रूप आहे. आता जे जे परमेश्वराचं रूप आहे, एखाद्याला गाय परमेश्वराच्या रूपात असेल आणि तो जर गायीची सेवा करत असेल तर त्याच्यासाठी गायीची सेवा ईश्वराची सेवा आहे. गायीची सेवा ईश्वराची सेवा आहे. केव्हा केव्हा जवळच मंदिर आहे आणि सकाळ संध्याकाळ जायचं, नमस्कार करायचा, दिवा लावायचा, हात जोडायचे, प्रार्थना करायची त्यांच्यासाठी. आणि ती मंदिराची सेवा ईश्वराची सेवा. एखाद्याला डॉक्टरची नोकरी मिळाल्याच्या नंतर आरडाओरडा करत आलेले, दुःखी असलेले, आजारी असलेले, बिमार असलेले, असाही असलेल्या लोकांना सांभाळणं, त्यांना चांगलं करणं ही परमेश्वराची सेवा आहे. ही परमेश्वराची सेवा आहे. तसं आपल्या वाट्याला आलेलं जेवढं कर्तव्य कर्म आहे ते आपण करायचंय.